myself Dr. Shikhre Vishnu Panduranga, प्रोफेसर कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. आज मी आपल्याला मायक्रो टीचिंग स्किलमधील फलकलेखन कौशल्य ज्याच्यामुळे प्रभावी अध्यापन होण्यासाठी मदत होते त्या संदर्भात माहिती सांगणार आहोत. आजच्या या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला मायक्रो टीचिंग म्हणजे काय, त्याचबरोबर फलकलेखन कौशल्यासंदर्भातला हेतू, प्रभावी फलकलेखन कौशल्य होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, प्रभावी फलकलेखन कौशल्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, त्याचबरोबर प्रभावी फलकलेखन करत असताना काही आपल्याकडून चुका होतात, त्याचबरोबर फलकलेखन कौशल्याचा सराव करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्यासमोर उपक्रम केले पाहिजेत, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किलमध्ये कशा पद्धतीने उपयोग करता येतो आणि आपण केलेलं जे फलकलेखन कौशल्य आहे त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं या संदर्भातली आपण या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय या संदर्भात माहिती घेऊया. त्या संदर्भातली एक व्याख्या अशी आहे की मायक्रो टीचिंग इज अ टीचिंग टेक्निक यूज्ड इन टीचर एज्युकेशन. जे शिक्षक शिक्षणामध्ये अध्यापन प्रभावी होण्यासाठी वापरलं जाणारं एक तंत्र, त्यालाच आपण सूक्ष्म अध्यापन असं म्हणतो. याच्यामुळं काय होतं, इट ऑफर्स फोकस्ड प्रॅक्टिस, फीडबॅक अँड इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे सूक्ष्म अध्यापनामुळं सरावावर भर दिला जातो, प्रत्याभरणावर भर दिला जातो आणि त्याचबरोबर संधी वाढवण्यामध्ये भर दिला जातो. आयडियल फॉर ऑनरिंग स्पेसिफिक टीचिंग स्किल्स इन्क्लुडिंग ब्लॅकबोर्ड रायटिंग. ह्या सूक्ष्म अध्यापन कौशल्यामध्ये जवळजवळ 105 विविध प्रकारची कौशल्ये आहेत. त्या 105 मधील एक जे फलकलेखन कौशल्य आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. आता या फलकलेखन कौशल्याचा हेतू आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ब्लॅकबोर्ड रायटिंग व्हिज्युअली एन्हान्सेस टीचिंग. म्हणजे अध्यापनाचं प्रभावीपणा वाढवण्यासाठी ब्लॅकबोर्ड रायटिंग किंवा फलकलेखन कौशल्य आपल्याला दृश्य स्वरूपात मदत करतं. इट एड्स इन कन्सेप्ट व्हिज्युअलायझेशन अँड स्टुडंट एंगेजमेंट. विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि आपली जी संकल्पना आहे ते जास्तीत जास्त व्हिज्युअलाइज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपात दिसण्यासाठी हे फलकलेखन कौशल्य उपयोगाचं ठरतं. आणि इट इज ॲन इसेन्शियल टूल फॉर इफेक्टिव्ह टीचिंग. जर तुम्हाला प्रभावीपणे अध्यापन करायचं असेल तर हे एक महत्त्वाचं असं साधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मग प्रभावी फलकलेखन होण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, तर त्यात सर्वात महत्त्वाचं की एलिमेंट्स, महत्त्वाचे घटक. त्यातला पहिला जो घटक आहे तो लिजिबिलिटी. लिजिबिलिटी म्हणजे सुवाच्यता, की आपण जे काय ब्लॅकबोर्डवर लिहितो ते विद्यार्थ्यांना वाचता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे त्यांना वाचता आलं पाहिजे. लेजिबिलिटी म्हणजे सुवाच्यता. त्यानंतर इन्श्युअर क्लिअर, म्हणजे जे काय आपण फलकावर लिहिलेलं आहे ते अगदी स्पष्ट. इन्श्युअर क्लिअर म्हणजे अगदी सुस्पष्टपणे ते लिहिलं पाहिजे. आणि रिडेबल हँडरायटिंग, म्हणजे आपलं जे फलकलेखन कौशल्य आहे ते वाचनीय असलं पाहिजे, रिडेबल असलं पाहिजे. जास्त लहानही असू नये, जास्त मोठंही असू नये, तर त्याचा असं मध्यम स्वरूपाचा आकार त्या अक्षराचा असला पाहिजे. तर हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यानंतर ऑर्गनायझेशन, आपल्याला जे काय फलकावर लिहायचं आहे त्याचं संघटन योग्य पद्धतीनं केलं पाहिजे. म्हणजे शीर्षक असेल तर सेंटरला लिहिलं पाहिजे, प्राथमिक कृती असतील तर उजव्या वरच्या कोपऱ्यात लिहिल्या पाहिजेत, फलकाचे 2 समान भाग केले पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये आपण जो काय कंटेंट आपला आहे तो कुठं काय, सुरुवातीला काय लिहायचं, नंतर काय लिहायचं, उजव्या बाजूला काय लिहायचं, डाव्या बाजूला काय लिहायचं, या सगळ्याचं ऑर्गनायझेशन, संघटन आपलं असलं पाहिजे. त्यानंतर क्लॅरिटी, यूज कन्साइज लँग्वेज अँड अवॉइड क्लटर. म्हणजे भरपूर लिहायचं नाही, मुद्देसूदपणे फलकलेखन केलं पाहिजे. जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत तेवढेच फलकावर आलं पाहिजे आणि अननेसेसरी पार्ट तिथं आपण लिहिता उपयोगाचा नाही. आणि मग त्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना एक्झाम्पल्स ऑफ गुड वर्सेस
पुअर ब्लॅकबोर्ड रायटिंग तशी उदाहरणं दिली पाहिजेत. म्हणजे चांगलं हँडरायटिंग कोणतं आणि पुअर हँडरायटिंग कोणतं त्याचा देखील आपण एक्झाम्पल्स देऊन विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीनं ब्लॅकबोर्ड रायटिंग सांगू शकतो. त्यानंतर जे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे टिप्स फॉर इफेक्टिव्ह ब्लॅकबोर्ड रायटिंग. चांगलं प्रभावी अध्यापन फलकलेखन कौशल्य होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली टिप आहे प्रॅक्टिकल टिप्स आहे त्या प्रात्यक्षिक. फॉन्ट चॉईस म्हणजे आपण जो लिहितो जो फॉन्ट आहे आपण फलकावर जे काय लिहितो ते यूज क्लिअर अँड लिजिबल फॉन्ट्स. सुवाच्य असा. काही जणांना असं तिरपल याची सवय असते, काही जणांना उगच काय तर त्याला वेगळ्या प्रकारचे आकार द्यायची सवय असते. तर अगदी साध्या स्वरूपात क्लिअर लँग्वेजमध्ये आपण ते फॉन्ट आपला असला पाहिजे. त्यानंतर कलर यूज. इन्शुअर कॉन्ट्रास्ट अँड रिडेबिलिटी कलर म्हणजे आपला जो फलकावरचा कलर आहे, समजा फलक हिरव्या रंगाचा आहे तर हिरव्या रंगाचा खडू आपण वापरून चालणार नाही, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा खडू असेल किंवा इतर रंगाचे खडू, त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाचे खडू, बऱ्याच वेळा पिवळ्या रंगाचा खडू असेल तर तो चालणार नाही. तर आपण असे कलर चूज करताना ते योग्य पद्धतीचे कलर चूज केले पाहिजेत. नंतर स्पेसिंग. ॲडेक्वेट स्पेसिंग बिटवीन कंटेंट म्हणजे दोन शब्दामध्ये अंतर, दोन ओळीमधलं अंतर, दोन शब्दामधलं अंतर ते अगदी योग्य असलं पाहिजे. जास्त लांबही असू नये आणि जास्त चिकटूनही शब्द लिहिता उपयोगाचं नाही. तर त्याचं स्पेसिफिक ॲडेक्वेट असं स्पेसिंग असलं पाहिजे. त्यानंतर नीटनेस की आपण जे काय लिहितोय ब्लॅकबोर्डवर ते वेल ऑर्गनायझड असलं पाहिजे आणि नीटपणे लिहिलं पाहिजे. नीटनेस याचा अर्थ की तिथं कुठंही अधूनमधून वेगळा शब्द आला आहे, एक शब्द दुसरा शब्द वेगळा, त्याचा काय संबंध लागत नाही, असा असता उपयोगाचा नाही. जे महत्त्वाचे शब्द आहेत तेवढेच फक्त आपण फलकावर लिहिले पाहिजेत. आता हे ब्लॅकबोर्ड रायटिंग करत असताना काही आपल्या कॉमन मिस्टेक्स होतात, चुका होतात. त्या कोणत्या प्रकारच्या असतात तर पहिल्या चुका ज्या आहेत ते कॉमन एरर्स. सर्वसाधारण चुका काय होतात तर इलिजिबिलिटी, मग काय सांगितलं सुवाच्यता नसते आपले, तर सुवाच्य नसणं ही एक कॉमन एरर आहे. आणि एक्झाम्पल्स ऑफ मेसी हँडरायटिंग म्हणजे तिरपं लिहिणं किंवा स्टाईलमध्ये लिहिणं, नंतर ते वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढणं, अशा प्रकारची सवय असते ती कॉमन एरर होऊ शकते. त्यानंतर डिसऑर्गनायझेशन म्हणजे कुठं काय लिहायचं ह्याचं संघटनच नसतं. आशियाचं संघटन म्हणतात त्याला. मला कुठं काय लिहायचं याचं नियोजनच नसतं. दिसला की शब्द इथं एक लिहायचा, तिथं एक लिहायचा, या कोपऱ्यात एक लिहायचा, त्या कोपऱ्यात एक लिहायचा, मध्येच एक लिहायचा, असं जर असेल क्लटर्ड म्हणतात त्याला. म्हणजे विस्तृतपणे लेखन, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन नाही. आणि ओव्हर क्राउडिंग म्हणजे भरपूर लिहिणं, टू मच इन्फॉर्मेशन ऑन द बोर्ड, तेही उपयोगाचं नसतं. प्रत्येक शब्द बोललेला व्याख्या लिहिताना मग पहिल्या शब्दापासून शेवट शब्दापर्यंत असे म्हणतात आणि ते सगळं इतकं लिहिणं गरजेचं नसतं. तर आपलं रायटिंग हे मुद्देसूद असलं पाहिजे आणि ह्या मिस्टेक जर आपण टाळल्या तर आपलं फलकलेखन कौशल्य चांगलं होऊ शकतं. मग हे चांगलं ब्लॅकबोर्ड रायटिंग होण्यासाठी आपल्याला काही सराव द्यावा लागेल विद्यार्थ्यांना. त्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज घ्याव्या लागतील. पहिली ॲक्टिव्हिटी अशी की रायटिंग की पॉईंट्स, समराईज टॉपिक्स म्हणजे आपण जे काय शिकवतो त्याचं फक्त पॉईंट्स, मुद्दे फक्त आपण फलकावर लिहिले पाहिजेत. त्यानंतर ड्रॉइंग डायग्रॅम्स म्हणजे आपण भरपूर शब्द लिहिण्यापेक्षा काही आकृतीच्या स्वरूपात देखील आपण फलकावर व्हिज्युअलाइज करू शकतो. दृश्य स्वरूपात आपले जे कन्सेप्ट्स आहेत ते विद्यार्थ्यासमोर मांडू शकतो. मग तशा प्रकारच्या डायग्रॅम्स चांगल्या स्वरूपाच्या आपण ब्लॅकबोर्ड रायटिंगवर काढून जे भरपूर लेखन आहे ते आपण टाळू शकतो. त्यानंतर क्रिएटिंग लिस्ट म्हणजे आपण फक्त लिस्ट स्वरूपात तिथं याद्या स्वरूपात आपण फलकलेखन लिहू शकतो. म्हणजे इन्फॉर्मेशन पूर्ण लिहिण्यापेक्षा फक्त महत्त्वाचे एक शब्द असे आणि त्या शब्दांची यादी आपण जर लिहिली तर त्या अधिक चांगल्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी होऊ शकते. आणि एनकरेज फीडबॅक अँड सेल्फ असेसमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे की आपल्यालाच आपला ब्लॅकबोर्ड बघून कसं वाटतंय, समाधानकारक वाटतंय, चांगलं वाटतंय. तर आपण आपलं सेल्फ असेसमेंट केलं, बाबा कुठं तिरपं लिहित गेलो आहे का मी. काही जणांना वर जायची सवय असते, काही जणांना खाली लिहित जायची सवय असते. तसं काय माझ्याकडून होतं आहे का, ओव्हर रायटिंग होतं आहे का. आणि मग आपण जर सेल्फ असेसमेंट केलं तर आपला आत्मविश्वास आणि आपलं स्वतःचंच फीडबॅक स्वतः प्रत्याभरण घेऊन आपलं ब्लॅकबोर्ड रायटिंग आपण सुधारू शकतो. आता मग
काही मॉडर्न टूल्स आपण या ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये वापरू शकतो. जसं काय व्हाईट बोर्ड्स, डिजिटल व्हाईट बोर्ड्स आता आलेले आहेत. त्याच्यावर देखील लिहिताना एक वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं आपल्याला, आणि मग ते स्किल देखील आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपण त्या क्षमता, ड्रॉइंग कपॅबिलिटीज असतील, एन्हान्स्ड रायटिंग असेल, तर त्या पद्धतीच्या कपॅबिलिटीज आपण डिजिटल व्हाईट बोर्डच्या साहाय्यानं हे साधन वापरून आणू शकतो. त्यानंतर टॅबलेट्स, डिजिटल रायटिंग फॉर क्लिअर व्हिज्युअल्स, म्हणजे असे काही ॲपमधून आपण टॅबलेटच्या माध्यमातून, व्हाईट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये वापरू शकतो. आणि त्याचबरोबर प्रॉन्स अँड कॉन्स ऑफ यूजिंग टेक्नॉलॉजी फॉर ब्लॅकबोर्ड रायटिंग, म्हणजे फलकलेखन कौशल्यामध्ये जर आपल्याला ही टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर त्याचे काही प्रॉन्स आहेत आणि कॉन्स आहेत, म्हणजे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, काही ते देखील आपण विद्यार्थ्यांना आपल्या सांगितले पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थी टेक्नॉलॉजी यामध्ये वापरू शकतील. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की असेसमेंट ऑफ ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किल्स, आपण जे काय फलकलेखन केलेलं आहे त्याचं मूल्यमापन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. पहिलं मूल्यमापनाचा प्रकार आहे सेल्फ असेसमेंट अँड पिअर इव्हॅल्युएशन, म्हणजे आपलं असेसमेंट करायचं की माझा ब्लॅकबोर्ड कसं झाला, लेखन कसं झालं. आणि आपलं पिअर इव्हॅल्युएशन म्हणजे आपल्या वर्गातले जे 5-6 विद्यार्थी आपल्या गटामध्ये असतात सूक्ष्म अध्यापनामध्ये, त्या विद्यार्थ्याकडून देखील आपण मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर क्रायटेरिया फॉर असेसिंग ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किल्स, तर ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किल चांगलं होण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, ते आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये की बाबा सरळ ओळीत लेखन, तिरपे लेखन टाळलेलं आहे, रंगीत खडूचा माफक वापर, नियोजनबद्ध फलकलेखन, प्राथमिक कृतींची नोंद, तर ह्या ज्या काही क्रायटेरिया आहेत अशा प्रकारचे क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवून देखील आपण आपल्या फलकलेखन कौशल्याचं किंवा फलकलेखन जे केलेलं आहे त्याचं मूल्यमापन करू शकतो. आणि शेवटचं असेसमेंटचा प्रकार आहे फीडबॅक ॲज अ व्हॅल्युएबल टूल फॉर इम्प्रूव्हमेंट, आपल्यामध्ये जर प्रगती व्हायची असेल, आपलं प्रभावी फलकलेखन व्हायचं असेल तर जो काय प्रत्याभरण मला आपल्याला मिळतं, आपल्या समूह गटातून मिळतं, आपल्या शिक्षकाकडून मिळतं, आपल्या स्वतःला देखील आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात, त्या सगळ्याचा जर आपण उपयोग केला आणि मग त्यामध्ये जर सुधारणा केला तर आपलं फलकलेखन कौशल्य प्रभावी होऊ शकतं. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की प्रभावी फलकलेखन होण्यासाठी, आपलं अध्यापन प्रभावी होण्यासाठी आपण आपल्या फलकलेखनाचं चांगल्या पद्धतीनं समराईज केलं पाहिजे. म्हणजे पाठ संपवायच्या वेळी मला मी आज 30 मिनिटामध्ये काय काय शिकवलं ते सगळं समराईज, त्याचा समारोप पाठाचा आपण ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या गोष्टींच्या साहाय्यानं करू शकतो. म्हणजे 30 मिनिटाचं जे काय आपण बोललेलं आहे, आपण जे काय शिकवलेलं आहे त्याचं सगळं समारोप स्वरूपात ब्लॅकबोर्डवर दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फोकस ऑन लिजिबिलिटी, म्हणजे सुवाच्यतेवर भर द्या, संघटनावर भर द्या आणि क्लॅरिटीवर भर द्या. क्लॅरिटी म्हणजे अगदी व्यवस्थितपणा. तर या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या आणि त्याचा चांगला सराव केला, प्रत्याभरणाची नोंद घेतली, तर आपलं ब्लॅकबोर्ड रायटिंग प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही. तर तशा पद्धतीचा प्रयत्न करून आपण आपलं अध्यापन प्रभावी करू शकतो. धन्यवाद.